मज्जा वाटली ना? आज गोष्टीत मनीम्यावचा आवाज कसा काय आला? बरोबर ओळखलं. आजची गोष्ट आहे मनीम्यावची, तुमच्या आवडत्या मनीमाऊची. गोष्टीचं नाव आहे स्वच्छ मांजर. स्वच्छ मांजर हे पुस्तक आहे प्रथम बुक्सचं. आणि ही गोष्ट लिहिली आहे कांचन बॅनर्जी यांनी. आणि पुस्तकात चित्र काढली आहेत दीपा बलसावर यांनी. आणि ही गोष्ट मराठीत तुमच्यासाठी अनुवादित केली आहे संध्या टाकसाळे यांनी. ऐकूयात गोष्ट स्वच्छ मांजर. हे माझं घर. आई, बाबा आणि चीना हेही इथेच राहतात. घरातली सगळ्यात चांगली खुर्ची ती माझी. पण मांडीवर बसायला आणखीन छान वाटतं, हो की नाही? चीना माझी एकदम जवळची मैत्रीण. ती शाळेतून येण्याची मी वाट बघते. पाण्याशिवायच मी स्वच्छ राहते. त्या टॉमीसारखी आंघोळ नाही लागत मला. सांगू नका, मी लपली आहे ते. 1, 2, 3 सापडला. बागेतून असा छान खाऊ आणला ना तर आई ओरडतेच. मला झाडावर चढता येतं, उड्या मारता येतात. इथल्या सगळ्या वाटा मला माहिती आहेत. शेजारी संजू राहतो, खोड्या काढतो सारखा. मग मला खूप राग येतो. सांगा त्या संजूला, वाघाची मावशी आहे मी. आम्हाला धारदार पंजे असतात. कधी कधी माझे मित्र रात्रीच्या वेळी खूप दंगा करतात, पण मी मात्र शांतपणे अंथरुणात असते. तुम्हाला माहितीये का, आपल्या शेपटीचा वापर करून प्राणी आणि पक्षी आपल्याला काहीतरी सांगत असतात. आनंद झाला तर कुत्रा शेपटी हलवतो. राग आला की मांजर शेपटी फुगवतं. अगदी मांजरासारखं स्वच्छ असं आपण म्हणतो. मांजरांना पाणी आवडत नाही, पण तरीही सारखं चाटून पुसून ती स्वतःला साफ ठेवतात. कळलं ना आजची गोष्ट कोणी सांगितली होती? मनीम्यावनी. कशी वाटली मनीमाऊची गोष्ट? मज्जा आली ना? अशीच मजा आपण रोज करायची आहे. चला तर मग भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय.